जे इतरांना बरं करतात त्यांनी स्वतःचं संरक्षण कसं करायचं चला पाहूया. विशेषतः रेखीसारख्या पद्धतींमध्ये हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो, नाही का? कारण हीलर्सना काही अदृश्य धोक्यांचा सामना करावा लागतो, ज्यासाठी खास तंत्रांची गरज असते. आणि हा धोका हीलरच्या आध्यात्मिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूपच मोठा ठरू शकतो. जर योग्य संरक्षण नसेल तर हे धोके थेट हीलरच्या आरोग्यावर परिणाम करतात. तर मग स्वतःचा बचाव करायचा कसा? पहिली पायरी आहे ऑरा म्हणजे ऊर्जा क्षेत्र शुद्ध करणे. ह्या प्रक्रियेमुळे रुग्णाकडून आलेली नकारात्मक ऊर्जा सुरक्षितपणे काढून टाकता येते. हे एक साधं पण प्रभावी तंत्र आहे जे हीलरचं ऊर्जा क्षेत्र पूर्णपणे शुद्ध करतं. यामुळे सेशननंतर कोणतीही हानिकारक ऊर्जा आसपास रेंगाळत नाही, ती नष्ट होते. पण फक्त शुद्धीकरण करून भागत नाही, ही तर अर्धीच लढाई झाली असं समजा. हे एक असं अदृश्य कवच आहे जे हीलरच्या ऊर्जा क्षेत्राला पूर्णपणे सुरक्षित ठेवतं. बघा, हाताच्या एका साध्या मुद्रेमुळे सुद्धा ऊर्जा वाचवण्यासाठी किती फरक पडू शकतो. म्हणजेच ऑरा सील एका ढालीसारखं काम करतं आणि एक सुरक्षित सीमा तयार करतं. आणि गंमत म्हणजे आपलं शरीरच आपल्याला संकेत देतं की काम झालं आहे. जेव्हा रुग्णाला पुरेशी ऊर्जा मिळते तेव्हा हीलिंग सेशन आपोआपच थांबू शकतं. आणि विशेष म्हणजे हे ऊर्जा हस्तांतरण अनेकदा अगदी काही मिनिटातच पूर्ण होतं. हे 3 स्पष्ट शारीरिक संकेत सांगतात की ऊर्जेचा प्रवाह नैसर्गिकरित्या थांबला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ऊर्जा प्रवाह थांबला तरी सत्राचा योग्य समारोप आवश्यकच आहे. कारण एक शिस्तबद्ध समारोप हीलरला आणि संपूर्ण उपचार प्रक्रियेला सुरक्षित ठेवतो. यामुळे ऊर्जा संबंध व्यवस्थितपणे तुटतो आणि हीलरचं आध्यात्मिक आरोग्य उत्तम राहतं. आणि हाच समतोल साधणं हेच सुरक्षित आणि प्रभावी एनर्जी हीलिंगचं खरं रहस्य आहे.